तर हाय, नमस्कार भावा बहिणींनो. झालं का तुमचं जेवण? तर इकडे येऊन बसली मी हिरीकडं. तिथं मरणाची आज रविवार आहे ना, बाजार असतो इथला केमचा. तर मला एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे बरं का तुम्हाला. तर त्याच्या आधी मी तुमच्या कमेंट वाचल्या, भारी वाटलं. पण कशाला कुणाची मनं दुखवता असं बोलत जाऊ नका, बरोबर आहे का नाही? नका बोलत जाऊ. मला काय तवा बोललं तरी काय फरक नाही पडणार मला बोलत जावा. पण काही कमेंट आहेत तशा, काही कमेंट आहेत चांगल्या. तर येऊन बसली इकडे हिरीच्या कपारेला. काय करावं तिकडं मरणाचा दुनियाचा कालवा, बिहाराचे लेकरं. माणसं कमी पण लेकरच मरणाचे आहे ते. बसले म्हणलं चला हेड्याव तर बनवावं म्हटलं. आज काय बाजारला नाही गेली मी. तर काल मला आलता एक जणाचा फोन. मी पहिलं नाही का करमाळ्याला होती, करमाळ्याच्या भटीवर. ते आमच्याच गावातली भटी होती. म्हणजे आता सध्या ती तिकडं राहत्यात, पण पहिली भटी तिथलीच होती, भाळवणीची. तर त्याचा फोन आला मला. तर तुम्ही सांगा मला, मी पैसे द्यायला काय नाही म्हणत नाही. त्यांचं पैसे मी 16,000 रुपये उचल घेतली होती. म्हणजे तसं करून माझ्याकडे 15 का कितीच झालती. पण तिथं गेल्यावर आम्ही 15 दिवस बसलो. मग काय खायचं म्हणून 1,500-2 हजार रुपये खर्च झाला महिनाभर बसल्यावर. आणि तसं तर मी बाणूचं दुधाचा ही पैसे तर सगळं याच्यातच घालवत होती. काय म्हणतात त्याला, दुधामध्ये माझे पदरचंच पैसे होतं. भावा बहिणीने मला फोन पे केलेलं. तर बाणूला मी त्याच्यासाठी उपयोगीला केलं. मग माझ्याकडं होतं आधीचंच पैसे असायचे. तर काही जणांनी मला फोन केला, फोन करून सांगितलं मला पैसे दे. माझं म्हणजे त्यांचं माझ्याकडे किती आहे तर. पण मी काय म्हणते माहिती का, त्याच्या आधी तुम्ही व्यवस्थित लिहून आम्हाला कळलं असं त्या भाषेत बोला, कळलं असं त्याच्यात लिहा, बरोबर आहे का नाही? तर काही गोष्टी असत्या त्या बोलत नाही ती पण बोलते ती बी, मन पण दुखवायचं असं बोलते ती या. मग काल चांगल्या आवाजात बोलत होता मला ती, माझं पैसे देऊन टाक. मी म्हणलं माझ्याकडे काय लय नाहीत तुझं पैसे. म्हणला 2 वर्ष झाले की आता कवर गप बसू. बरोबर आहे बाबा तुझं, 2 वर्ष काय तू 3 वर्ष थांबू शकत नाही का? म्हणजे थांबणार आहे नाही का? एक बाई म्हणून काय म्हणून बघणार. आता ते मला काय म्हणलं, जिथं तू कामाला गेली का नाही तिथनं पैसे घेऊन दे. तर तुम्ही सांगा मला, माझ्याकडे 1 रुपया पण नाही. जेवढं मी आता मला एकदमच भेटायचं पैसे, ते एकदम पैसे मला भेटायचं ते. तवर मला पैसे भेटायचं नाहीत. मग एकदमच असं म्हणलं की उचलावा आणि घर तरी बांधावं म्हणलं. संडास बाथरूम लय गरजेचं आहे, कारण आमच्या इथं बाथरूम नाही. संडास बाथरूम आणि पत्र्याचं शेड. मी काय बांधकाम नव्हती काढणार किंवा काय नाही. पण बोलण्याची पद्धत बघा तुम्ही. आणि त्यांच्या आधी त्यांच्या बायाचं लय बोलते ते टाळा. आता हेडव माझं ती बघतात बरं का, बघू द्या. राग आलं तर येऊ द्या, काय मला फरक नाही पडत. पण जे तुमचं पैसे आहेत ना, जसं तुम्ही काय मला 1 खट्या पैसे दिले नाहीत, मग जसं माझ्याकडे येत्याल तसं मी देणार. मग आता बघू म्हणलं, मी जत्रेच्या टायमाला मी 1,000-2 हजार रुपये देते, तसं 1,000-500 मी देणार. तुम्ही मला जसं दिलं तसं मी पैसे देणार. आणि एवढ्याशा बोलण्यासाठी रेकॉर्डिंग चालू केली, रेकॉर्डिंग. मग बघा, रेकॉर्डिंग चालू केली. मग मी म्हटलं पण बाबा रेकॉर्डिंग, म्हणलं बरं झालं मला कळलं, म्हणलं तू रेकॉर्डिंग चालू करतोस म्हणलं. तर म्हणला करावा लागते सेफ्टीसाठी. अरे बाय माणूस करत नाही रेकॉर्डिंग आणि तू करतो म्हणलं. या धर्तीवर ना पैसा ही लय मोठी चूक आहे. आणि ज्याचं पैसे आपल्याकडे आहेत ना, ती महामूर्ख माणूस म्हणावं लागेल की त्यांच्या भटीवर कामाला गेलं. मी परत एकदा गेलते कामाला, तुम्हाला तर माहितीच आहे की हेड्यावर मी काढून दाखवलेल्याच आहेत. परत एकदा त्यांच्या भटीवर गेलती मी. पण तसंच कमीच भावाने देणार, सगळ्यापेक्षा जास्त भाव दिला. अरे जगात आहे तेच तुम्ही दिला ना, का जगाच्या आकृतीत घेतला नाही मी. आणि काम कमी झालं आणि खायचं पैसे जास्त
केलं आमचं. कधी कधी तर मी घेत बी नव्हती, हे तुम्हाला पण चांगलं माहिती असेल. कधी कधी तर मी घेत बी नव्हती पैसे. जाऊ दे म्हणायचे, आपल्याकडे लय होत्यात पैसे, नको घ्यायला, म्हणून मी घेत बी नव्हती पैसे. पण एक एक वेळेस मी घेतलं पैसे, एक एक वेळेस शुक्रवार घेतले नाही. पण गेल्यापासून प्रत्येक शुक्रवार लिहित गेल्यात. कारण मला आता कळायला लागलं, आडानी लय महामूर्ख काम आहे. शिकले असते तर बरं झालं असतं. जरा थोडंसं कळलं तरी असतं की हा इथं लिहिलं. मग दाखवत होती, आमच्यासमोर लिहित होती, पण कशी लिहित होती, नेमकं काय लिहित होती हे काय कळत नव्हतं. एवढं म्हणजे मला माझं नावच येत आहे, दुसरं काय वाचा येत नाही. कुणाचं दुसऱ्याची नावं येत नाही, ते पण माझं नाव मी दुसऱ्याकडून बघून शिकली या. मग विचार करा तुम्ही. त्या बाय माणसाला काही कळत नसेल, ती जी पोरगी अपंग घेऊन ती काम करत असेल, त्या लेकराचा तळतळा किती लागल. मी अजून पण काय म्हणते, तुम्हाला राग आला असला ना तर येऊ द्या, मला काय फरक नाही पडत. मी हेडव मी कधी तुमच्या बाबतीत बनवणार नव्हती, पण बनवायची वेळ आली मला. कारण तुम्ही ठेपाच धरला की मला पैसे पाहिजे, मला पैसे पाहिजे. तुम्हाला ज्यांनी कुणी सांगितले ना मी भटीवरती आहे, तर त्यांना म्हणावं चल घेऊन. काय मी भटीवर नाही, आणि जरी असेल ना तरी पण मी काही पैसे घेतलेलं नाहीत लोकांचं. तुमचं आहेत ना ते बघू, माझ्याकडे जसं येतील तसं मी देते. माझ्याकडे काय एवढं पण येत नाही किंवा मी एवढं काय कमवत नाही. जेवढं कमवते का नाही तेवढं माझं घरातच जाते ते. आणि जर माझ्याकडे जास्त आलं तर मला तुमचा पैसा ठेवून काय करायचं आहे? लोकांची हाळतळ नसते खायची, एवढं तर कळतं मला. या विषयावर मला भावा बहिणींना बोलायचं होतं, बाकी काहीच नाही. काय करावं, लय टेन्शन आलं. तर चला जाते तिकून. बिहारीची मरणाची लेकरांचा कालवा, आणि आज रविवार दुनियेची पेले ती माणसं. अवघच डोक्याला माझ्या वैताग, आणि ते कालवा मला नाही सैन होत. म्हणलं हेडव चला, म्हणलं आपल्याला जरूर माझ्या भावा बहिणी वाट बघत बसतात म्हणलं. म्हणून त्यासाठी मी एवढ्या लांब आली, खोपाडीत आली. म्हणलं चला बनवूया. तर चला हेड्या वावरला असला. आणि हां, मी काय चुकीचं बोलत असेल तर तसं मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता भावा बहिणींनो. आणि हां, मी त्यांचे पैसे देणारच आहे, पण जसं येतील तसं टप्प्याटप्प्याने देणार आहे. एकदम माझ्याच्याने देणं होत नाही. आणि तुम्हाला असं एकदम तर पाहिजे असेल तर तुम्ही काय मला एवढी एकदम रक्कम दिलेली नाही, त्यामुळं मी थोडं थोडं करून पैसे देणार आहे तुमचं. तर चला बाय.